आणि रात्री होतो त्यावेळा एक माजी महापौर रामभाऊ फाळके मी माझी सुरुवात पोलोदपासून माझी सुरुवात झाली. त्यावेळा रामभाऊ फाळकेंनी मला शरद पवार प्रथम दाखविला. तेव्हा शरद पवार काही नव्हते आणि माझी तिथनं ओळख झाल्यानंतर मी माझा येस काँग्रेस आय काँग्रेस राष्ट्रवादी पक्षामध्ये माझा प्रवाह चालू झाला. या राष्ट्रवादी पक्षामध्ये मी गेली 6 वेळा जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपद भोगलेलं आहे आणि आत्ता भोगतोय मी. तर यापूर्वी काय वाटलं नाही मला संसाराबद्दल घरच्या काळजीबद्दल मला काय वाटलं नाही. परंतु त्यावेळेला लोक चांगले होते. आदरणीय मला वाटते सदाशिवराव मंडलिक साहेब, बाबा कुपेकर साहेब, खानविलकर साहेब आणि आत्ताचे मालूराजे छत्रपती. तर मला काय संसाराला मंडलिक साहेब ती कहाणी सगळी मला ही मदत करायची. तेव्हा संसार माझा चालत होता. नंतर माझ्यावर जबाबदारी पडली. जबाबदारी पडल्यानंतर मला 2 मुली आणि एक मुलगा. मुलगाचं M.Com झालेलं होतं. मुलगा मला म्हटला, पप्पा तुम्ही एवढं पक्षामध्ये काम करताय, एवढं करताय, पेपरला टी व्हीला तुम्ही फक्त दिसता, तुमचं पोट भरते का पप्पा, आमच्या आयुष्यात काहीतरी बघा. आणि माझा एकुलता एक मुलगा मी जिल्हा बँकेमध्ये मुश्रीफ साहेबांकडे मी गेलो. त्यांना सांगितलं माझी परिस्थिती वाईट आहे, पोरगं M.Com झाले. मग ते म्हणजे बघूया करत 2-2.5 महिन्यानंतर त्याला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं जिल्हा परिषद नोकरी लागली. लागल्यानंतर त्याचा पगार 4-4 महिने 5-5 महिने व्हायला तयार नाही. मग ती पोरगं हातबल झालं. पप्पा म्हटलं काय पगार व्हायला दे काही नाही. मी काही कागदला जायचा, मुश्रीफ साहेबांना सांगायचा, मग 2 महिन्याचा पगार मिळायचा. आणि अशी परिस्थिती माझी जरा डेंजर होत चालली. मग त्याची मला कायमची नोकरी नाही, माझं घरचं काय होणार, माझं वय होईत चाललेलं आहे. त्यातच माझी आई गेली. पप्पा मी काय करू म्हणून पोरगा हातबल झालं. आणि रात्री 1:30-2 वाजता पोरगं आलं भाईनं आणि तिने गळफास लावून घेतला. जे मी प्रेतं जाळत होतो, मी बऱ्याच लोकांचा अपघात झाल्यानंतर प्रेतं न्यायचा, स्मशान मी जाळायचा. माझ्या पोरग्याची आत्महत्या केल्यानंतर मी घळून पडलो, तर मी स्वतःला सावरलं. ते पोरग्याला मी माझं पोरगं कुठं गेलं हे मला वाईट वाटते. पक्षामध्ये मी उग्र आंदोलन केली, माझ्या केसेस पण घेतल्या मी. तर मला वाटत नव्हतं असं पुढं काहीतरी फील असं होतं. ह्या नेते मंडळीने माझ्यावर अगदी कानाडोळा पूर्ण केला. कानाडोळा तरी मी ते हरलो नाही, काही नाही. तर आता पुढचं दिवस कसा आहे, काय आहेत आणि पक्षामध्ये राहून आपण काय कमावलं आणि काय गमावलं ह्या म्हणण्यासाठी मी राजीनामा पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे. परंतु हे करायच्या आधी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना एक मानणारा कार्यकर्ता मी साहेबांच्या कानावर 2-3 वेळा घातलं. साहेबांनी सुद्धा ते ऐकून घेतलं आणि मुश्रीफना सांगितलं ह्या पोरग्याचं काहीतरी तेवढं बघा म्हणून सांगितलं. तिने बघतो म्हणून सांगितलं. आता पवार साहेबांना वाटलं असेल त्यांना काहीतरी 50,000 40,000 काय तिथेच असेल, तर मला 2,000-3,000 रुपये पैसे मला मिळाले नाही. तर ते पैसे का मी घेतलं, ते घर पुढचं चालून दे, पोरग्याचं काय असेल चालून दे, पोरग्याला खर्च जवाचा चालून दे. परंतु नंतर मी हातबल आलो आणि मला एवढीच परिस्थिती वाईट आली की काय बोलायचं काम नाही. कुठल्याही आंदोलन मी कमी पडलेलं नाही. आज राष्ट्रवादीचे स्वतः म्हणणारे अजित पवार दादा यांनी मी शाहू महाराजांचा, शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचा मी हे आहे भक्त आहे. आज शाहू महाराजांच्या शाहूबिल्ला मी एवढे आंदोलन केली तुम्हाला माहिती आहे. त्या आंदोलनातसुद्धा 100 कोटीमधून अजित पवारनं मंजूर केलं. ते शाहू महाराजांचं कामसुद्धा झालं नाही. हे दुर्दैव आहे, मला वाईट वाटते. शाहू जन्मस्थळाबद्दल मी रॉकेल अंगावर ओतून घेतलं. मला सकाळी 10ला अटक झाली. रात्री 10 वाजता मला पत्रकारांनी फोन केल्यानंतर मला ते इन्स्पेक्टरने सोडला, माझी केस झाली नाही. तेव्हासुद्धा मी रॉकेल अंगावर घेतलं. म्हणजे एवढी परिस्थिती ह्या लोकांनी केलेली आहे. आणि डेंजर ऑफ आज कोल्हापूरची परिस्थिती ती अतिशय वाईट झालेली आहे. तुम्ही इकडं घोषणा करताय, तुम्ही ईडीचे पैसे खाल्लं, तुमच्या ईडीच्या टायमाला तुम्हाला ईडी होऊ नये म्हणून मी स्वतः तिथं रात्री 12-1 वाजता आम्ही रेल्वे स्टेशनला आंदोलन केलं, तुमच्यासाठी केलं आम्ही सगळं. परंतु बातम्या खऱ्याने गेल्या, तुम्ही भरपूर पैसे खाल्लं. आणि एखाद्या कार्यकर्त्याला एक पोरग्याला जर नोकरी लावली असती तर माझा उदरनिर्वाह कायमचा चालला असता. हेच मला वाईट वाटते. आणि तुम्ही कोल्हापूरला किती फसवणार आहे. 100 कोटीचा आता प्रकल्प रस्त्याबद्दल चाललेला आहे. मिरज तिकडला मोठा 100 कोटीचा हे उद्घाटन जोरात केलं. काही वेळेला जनतेनं आंदोलन केल्यानंतर तो आता रस्त्यात चाललेला आहे. भंगार
कोल्हापूर भंगार व्हायला कारणीभूत आता ईडी लागलेले हे सगळे राष्ट्रवादीचे मंत्री हे ज्यामुळे कोल्हापूर जिल्हा भकास होत चालला आहे. कुठेही रस्ता चांगला झालेला नाही. आता काही ठिकाणी मुख्यमंत्री आले म्हणून त्यांनी रस्ता चांगला केला, काही ठिकाणी रस्ताच केला नाही. एवढी परिस्थिती वाईट रस्त्याची पण झालेली आहे. पाण्याची परिस्थिती ती झाली आहे. आणि माझा राजीनामा मी लवकर देणार होतो, फक्त आदरणीय शाहू महाराज म्हणजे राजेशी शाहू महाराजांना मी भक्त असल्याकारणानं त्यांना तिकीट मिळालं महाराजांना, म्हणून मी थांबलो. तर आता मला थांबता येत नाही. माझं मनापासून मी ह्या पक्षातनं राजीनामा देऊन माझ्या इतर कार्यात मी सामाजिक कार्यात सहभाग होणार. तर कुठल्या पक्षासंघ मी संबंध